राजकीयदृष्ट्या नेहमीच संवेदनशील परंपरागत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर महापालिकेत यंदा इतिहास घडलाय। एकूण 81 जागांसाठी झालेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने तब्बल 46 जागा जिंकत सत्ता मिळवली। पहिल्यांदाच कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकलाय। ही निवडणूक फक्त आकड्यांची नव्हती, सत्ता संतुलन आणि विश्वासाची ठरली। यानंतर कोल्हापूरमध्ये महायुतीच्या पहिल्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार यासाठी अनेकांची नावं चर्चेत आली। यासाठी बैठका, लॉबिंग, राजकीय गणित सुरू होती। मात्र भाजपने निर्णय घेतला आणि कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड केली। या पदासाठी त्यांचीच का निवड केली, यात अजून कोण कोण शर्यतीत होते तेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। कोल्हापूर महापालिकेत याआधी सलग 10 वर्ष महिला महापौर राहिल्या आहेत। महिला नेतृत्वाची परंपरा कोल्हापुरात नवी नाही। मागील सभागृहात महापौरपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होतं। त्यावेळी अनेक नगरसेवकांनी लॉबिंग केलं होतं। मात्र यावेळी आरक्षणाचं बंधन नसतानाही भाजप नेतृत्वाने पुन्हा एका महिलेलाच संधी देण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय केवळ महिला म्हणून असल्याच्या आधारावर घेतला नाही, तर विश्वास, अनुभव आणि संघटनात्मक संतुलनावरती घेतला आहे। चंद्रकांत पाटलांसह खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, राहुल चिकाटे आणि इतर कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली। यात महापौरपदासाठी विजयसिंह खाडे पाटील, वैभव कुंभार, विशाल शिरावळे, रिंकू उर्फ विजय देसाई, प्रमोद देसाई आणि रूपाराणी निकम यांच्या नावाची चर्चा होती। मात्र यावर अखेर रूपाराणी निकम यांच्या नावावर सर्वांनी एकमताने मोहर उमटवली। आता रूपाराणी निकम नेमक्या कोण आहेत, तर या भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 18 मधून निवडून आल्या आहेत। त्यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक भूपाल शेटे यांचा पराभव केला। हा पराभव फक्त एका नगरसेवकांचा नव्हता, तर तो आमदार सतेज पाटील यांच्यासाठीही राजकीयदृष्ट्या चटका लावणारा होता। रूपाराणी निकम या महापौर होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते बघूया। रूपाराणी निकम या नौक्या नाहीत। रूपाराणी निकम यांनी महापालिकेत स्थायी समिती, शिक्षण समिती, महिला व बालकल्याण समिती या महत्त्वाच्या समित्यांमध्ये त्यांनी काम केलं आहे। शहराच्या कारभाराची, प्रशासनाची, निधी वाटपाची त्यांना स्पष्ट समज आहे। राजकारणात वाद, आरोप प्रत्यारोप सामान्य असतात, मात्र रूपाराणी निकम यांच्यावर आजपर्यंत कोणताही गंभीर वाद नाही किंवा डाग नाही। भाजपला वादविरहित शांत प्रशासन समजणारा चेहरा हवा होता। तो चेहरा रूपाराणी निकम यांच्या रूपाने भाजपला मिळाला आहे। तिसरं कारण म्हणजे महिला नेतृत्व। कोल्हापूर महापालिकेत महिला महापौरांची परंपरा आहे। भाजपने ती परंपरा तोडण्याऐवजी तिला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे। महिला असूनही ठाम निर्णय घेणारी, संयमी पण प्रभावी अशी प्रतिमा रूपाराणी निकम यांच्यामध्ये दिसून येते। चौथं महत्त्वाचे कारण म्हणजे राजकीय संतुलन। रूपाराणी निकम या महाडिक गटाच्या निकटवर्तीय मानल्या जातात। खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांचा त्यांना पाठिंबा मिळणं भाजपसाठी संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचं आहे। पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे महायुतीचं गणित। या निवडणुकीत भाजप 26 जागा, शिवसेना शिंदे गट 15 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 4 जागा, जन सुराज्य पक्ष 1 जागा यांना मिळाल्या आहेत। महायुतीकडे एकूण 46 जागा आहेत। बहुमत मिळालं असलं तरी संतुलन राखणं तितकंच महत्त्वाचं होतं। म्हणूनच महापौरपद भाजपकडं तर उपमहापौरपद मित्र पक्षाकडे असा समतोल यावेळी साधण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।